नमस्कार, मी दीपक चौधरी. मी आत्ता आहे आपला कल्याणनगर हायवे सोडून वाकोबा वस्तीकडे रोड जाणारा जो आहे तिथं आहे. इथं वाघाची खूप भीती आहे. वाघाची म्हणजे बिबट्याची. तर ह्या बिबट्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी वन अधिकाऱ्यांनी इथे एक प्रत्येक गावामध्ये केलेलं आहे, पण जे उदापूरमध्ये पण केलंय ते आपण दाखवतोय तुम्हाला. काय सिस्टीम केलेली आहे, पिंजरे तर सगळीकडे लावलेले आहेत, पण आता AI सिस्टीम आल्यामुळं AI सिस्टीमचा यूज कसा केलाय आणि आता त्यातून कसं संरक्षण होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. थोडक्यात सांगतो, बाकीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर पहिल्यांदा तुम्हाला ते दाखवतो नक्की ते काय आहे. आपण पाहू शकता, हे असं एक जंगली एरिया टाईप आपला एरिया आहे जिथं झाडं झुडपं आहेत. आता जे मी तुम्हाला सांगतो AI सिस्टीम तीही आहे, तुम्ही पाहू शकता. ही सिस्टीम केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये असं होतंय की मी जी माहिती मला भेटली ती मी तुम्हाला सांगतोय. हा जो कॅमेरा आहे ना, हा AI सिस्टीम आहे. जर वाघ इथं आला, बिबट्या इथे जर आला तर तो कॅच करणार, तो बजल वाजणार, बाजूला बजल येतो, तो बजल वाजणार आणि ती लाईट चालू राहणार, रात्रभर चालू राहणार, पण तो बजल वाजणार आणि AI सिस्टीम मधनं फोटो तिकडं त्या साहेबांना कॅच केला जाणार की इथं असं असं झालेलं आहे. ते AI सिस्टीम मुळे ते सांगणार तिथे की या एरियामध्ये असा असा बिबट्या वावर करतोय म्हणून. तर आपण पाहू शकता की आज बातमी लावण्याचा एवढाच विषय होता की हे जे दिसलं ना, हे युनिक दिसलं, वेगळं काहीतरी दिसलं आणि याचं वाटलं की बाबा आपण काहीतरी आपल्या उदापूरकरांना सांगावं. तर हे खूप सुंदर केलेलं आहे. सुंदर केलं आहे, पण याचा थोडासा कुठंतरी असं वाटतं की काळजी घेतली पाहिजे. कारण काळजी घेण्याचं कारण हे की हे जे वरती फिटिंग केली आहे ही थोडीशी चुकीची केलेली आहे. म्हणजे चुकीची म्हणण्यापेक्षा हा आकडा टाकून सोडून दिलाय. हे जर हवेने जर पडलं तर एवढं महागाची सिस्टीम बसून उपयोगच नाही होणार. काहीच उपयोग होणार नाहीये. त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा हे जे बसवलंय ना, हे फिट केलं पाहिजे. हे जर फिट केलं तरच त्याचा यूज आहे, नाही तर एवढं महागाचं मशीन बसून काहीच उपयोग होणार नाहीये. याची काळजी घ्यावी. आणि हा जो व्हिडिओ बनवलाय तो कसा वाटतोय ते पुन्हा तुम्ही एकदा कमेंट्स फिट मध्ये करावं सांगा. व्यवस्थित.